नमस्कार. आपण आज बनवणार आहोत गोड शंकरपाळे. चला तर मग सुरू करूया. आपण एक पातेलं घेतलंय. आपण 1.5 वाटी दूध घेणार आहे. ह्याच वाटीने अजून 1 वाटी घेतलंय. आता आपल्याला अजून अर्धी वाटी दूध घ्यायचं. अर्धी वाटी आपण दूध घेतलं. ह्याच वाटीने आपल्याला 1.5 वाटी साखर घ्यायची. अजून अर्धी वाटी. आपण दूध हलवून घेऊ छानपैकी असं मस्त. दूध माझं थोडं गरमच आहे. शक्यतो पिठी साखरच घ्या म्हणजे पटकनी विरघळून जाईल. आपण तूप घेऊ. तूप आपण पातळच घ्यायचंय, घट्ट घ्यायचं नाहीये. घट्ट घेतलं तर मग आपण आपले प्रमाण चुकतं. तूप पण आपण तेवढंच घेणार आहे. 1.5 वाटी. 1 वाटी टाकलंय, घातलंय. आता अजून अर्धी वाटी. छानपैकी मिक्स झालं. असं मिक्स करून घ्यायचं. मग ते थंड झाल्यानंतर आपण त्याच्यात मैदा मिक्स करू. थोडं चवीनुसार मीठ घालू आपण. या वाटीने 6 वाट्या मैदा घेतला आहे. आपण हे चाळून घेऊ आता. हे बघा आपलं झालंय, थंड आहे. आता आपल्याला मैद्यामध्ये घालायचं आहे. थोडं थोडं मिक्स करून ते भिजवायचं आहे मैद्याचं शंकरपाळे. हे बघा शंकरपाळ्याचं पीठ असं मस्त मळून घेतलंय. जास्त पातळ करू नका. जास्त पातळ केले की शंकरपाळे कडक होती. त्याच्यामुळे शक्यतो घट्टच भिजवा पीठ आणि अर्धा तास आपण याला ठेवून देऊ. अर्धा तासाने आपल्याला शंकरपाळे करायचे. आपलं पीठ झालंय अर्धा तास. आता आपण काढायचं आहे. हे बघा तुम्हाला खूपच घट्ट वाटत असेल तर तुम्ही 2 चमचे कोमट दूध घाला आणि असे छोटे छोटे गोळे करून ठेवा. हे बघा ते 6 गोळे झाले याचे. आता आपल्याला हे लाटायचे. मी पोळपाट घेतलंय. आता आपल्याला गोळ्या घ्यायचा आहे. हा लाटायच्यापेक्षा थोडा मोठा घेऊ आपण. हा गोळा घेतलाय. आता आपण हा लाटू. पोळी आपण लाटली आहे. आता 4 चौकोन करून घेऊ आपण. असा ह्या ज्या कड्या आहे ना, क्रॅक बसले आहे ना, त्या कापून घेऊ आपण. हे 4ही बाजूनी कापून घेतलंय. याच्या या क्रॅक आहे ना ते काढून घेऊ आपण म्हणजे शंकरपाळ्याला आकार चांगला येईल. शंकरपाळ्याची जी चकडी घेतली आहे. आता मी याच्या शंकरपाळ्या करते. थोडंसं हलकंसं दाबा. हळूच प्रेस करायचंय. शंकरपाळे याच्यापेक्षा तुम्हाला जाड पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता, पण मला हे मीडियम ठीक आहे. ताटात काढून घेऊया. असे जाड करा मीडियम. एवढी साईज. याच्यापेक्षा तुम्ही जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. आपण हे सगळे ताटात घालू. तुम्ही चाकूने पण करू शकता. चाकूने करून पाहिले शंकरपाळे.
असे जाड 1 सेंटीमीटरचे. आता आपण सगळे शंकरपाळी करून घेऊ आणि नंतर मग तळू. आता आपण एक तेल गरम करूया. एक छोटासा पिठाचा गोळा घेऊ आपण, तो घालून पाहूया तेल किती तापलंय. जास्त तेल तापलं पण नाहीये, मीडियम तापलंय तेल. आता शंकरपाळी घालूया. टाकलीये शंकरपाळीच्या तेलात. जास्त गजगज करायचं नाही, मधून मधून शंकरपाळी हलत राहायचे, म्हणजे चिपकणार नाही शंकरपाळी. आणि मीडियम गॅसवरती चांगले आतून पण शिजून जाते. शंकरपाळी आपले झाले आता मस्तपैकी, आणि छानपैकी लेअर पण आलं बघा. चांगले फुगले पण मस्त, पापुंदरा पण येतोय छानपैकी. आता आपल्याला डिशमध्ये काढायचे शंकरपाळी. आता मी एक डिश घेतली आहे, त्याच्यात पेपर ठेवलाय. आता याच्यात आपल्याला शंकरपाळी काढायची. आता शंकरपाळी काढताना हे शंकरपाळी असे काढायचे, डायरेक्ट शंकरपाळी पेपरमध्ये नाही टाकायचे. थोडं विरघळू द्यायचे, त्याच्यातलं तेल खाली जाऊ द्यायचं कढईमध्ये. आता हे शंकरपाळी सगळे आपण या डिशमध्ये ठेवणार आहे. कलर पण एवढा छान आलाय ना. आपले शंकरपाळे तयार झाले. 1.5 वाटी दूध, 1.5 वाटी साखर आणि 1.5 वाटी तूप असं मिळून 4.5 वाट्या झाल्या. त्याच्यात आपण 6 वाट्या मैदा टाकला. झाले आपले शंकरपाळे. हे बघा, आपले शंकरपाळे घेतले आपण. किती शंकरपाळे खुसखुशीत झाले आणि खूपच छान झाले. एकदम तोंडात टाकले की विरघळून गेले. एकदम मस्त छान झाले शंकरपाळे. तुम्हाला शंकरपाळे कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हॅपी दिवाळी. बाय बाय.